Children, yesterday we learned the lesson unit 3.4, the alchemy of nature. So today we are going to complete the workshop of the same lesson. So if you have the textbook, come on page number 120. Here on this page, the English workshop of the same lesson. Okay. So what is the first question here? Go through the text and complete the web that highlights the various features of flower of hibiscus plant. One is done for you. Okay. We have to complete the diagram of a features of hibiscus plants. In the lesson we already learned that how the flower blooms every fortnight, and then within the 24 hours it dissolved in a soil. Okay, so that process we have to write here. The one sentence is already given here that flower blooms every fortnight. In the lesson we learned that the writer tells us that in her house the hibiscus flower comes every fortnight, की प्रत्येक पंधरवड्यामध्ये एकदा एक हिबिस्कस फ्लावर त्यांच्या झाडाला येतं. आणि मग ती प्रोसेस जी काही आहे ती कशी होते इथे मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे बघा, कंप्लीट केलेलं आहे द वेब डायग्राम. देन काय होतं, फूल उमलल्यानंतर थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड, की त्यानंतर ते पूर्ण दिवसभर अतिशय छान प्रकारे बागडत असतं, हसत असतं, त्याचबरोबर वाऱ्याबरोबर डोलत असतं. त्यानंतर काय होतं, इट स्टार्ट्स विल्टिंग इन द इव्हिनिंग अँड देन बिकम्स वन विथ द अर्थ. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ते सुकत जातं आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते सुकून गळून जातं आणि पुन्हा मातीमध्ये डिझॉल्व होऊन जातं. The important feature of the flower is that it lives in full splendor only for one day, की दुसऱ्या दिवशी पूर्णपणे ते गळून गेलेलं असतं. परंतु जरी एक दिवसाचं आयुष्य असलं ह्या फुलाचं तरीही ते पूर्ण आनंदात उत्साहाने बागडत असतं एक दिवसभर. म्हणजे इथे एक दिवसाची जरी लाईफ असली या फुलाची तरीही ते आपल्याला उत्साह देऊन जातं, आनंदी करून जातं. सो अशा प्रकारचे हिबिस्कस फ्लावरचं फीचर्स आपल्याला लेसनमध्ये दिलेले आहेत. ओके, इन दिस वे वी कंप्लीट द डायग्राम. देन ऑन पेज नंबर 121 sorry, here the question is that the writer explains the contrast feature of water and rock in the text. Write all features of both water and rock in the given table. Here we have the two tabular diagram, and that shows the features of water and a rock. We have to write down the contrast feature of a water and a rock, की पाणी कसं आहे, पाण्याचे काय फीचर्स आहे आणि रॉक म्हणजे खडकाचे काय फीचर्स आहे. दॅट इज एक्सप्लेन इन अवर टेक्स्टबुक. वी हॅव टू राईट इट. ओके, सो पाणी कसं असतं आपल्याला टेक्स्टबुकमध्ये आपण बघितलं, जेंटल, ओके, अतिशय सौम्य असं, समटाइम्स इज वायब्रंट ऑल्सो, बट रॉक इज हार्ड. ओके, वॉटर कमांड्स, की आपण टेक्स्टबुकमध्ये बघितलं की पाणी कमांड देतं, आज्ञा देतं. And rock gives in, means it's so humble, it never command. Then water flows over stone, that we have to see the perseverance quality of a water, की ते पाणी खडकावरून वाहत असतं, सतत खडकावरून वाहत असतं. And then rock takes shape of the water commands, that it shows the quality of a obedientness, की ह्या रॉकवरून, ह्या खडकावरून हे पाणी जात असल्यामुळे त्या पाण्याच्या आज्ञेनुसार त्याला आपला शेप बदलावा लागतो. द वॉटर नेवर स्टॉप, पाणी हे कधीही थांबत नाही, इट ऑलवेज फ्लोज. ओके, बट रॉक इज स्टेबल, परंतु खडक हा तिथेच राहतो, स्टेबल असतो, हलत नाही. सो दीज आर द फीचर्स, ॲक्च्युली कॉन्ट्रास्ट फीचर्स ऑफ अ वॉटर अँड रॉक दॅट इज मेन्शन इन अवर लेसन. Then question number 3 is that impossible itself says I am possible. Do you agree? Justify your answer by citing some examples from the text and some that you have experienced or heard from someone. या ठिकाणी आपल्याला हे जे काय स्टेटमेंट आहे, इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल या स्पेलिंगमध्ये जर आपण बघितलं तर आय वेगळा आणि एम वेगळा काढून पॉसिबल वेगळं जर काढलं तर त्याचा अर्थ होतो आय ॲम पॉसिबल.
इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, परंतु आय एम पॉसिबल म्हणजे ते शक्य आहे, ते माझ्यासाठी शक्य आहे. सो अशक्य ह्या गोष्टीमध्येच शक्य आहे हा अर्थ दडलेला आहे. डू यू अग्री? हे तुम्हाला मान्य आहे का? सो इफ यू have to agree it, you have to justify your answer by giving the some examples from the text and some of your own that you have to heard. So हे जस्टिफाय करा तुम्ही, आय एम पॉसिबल हे तुम्ही अग्री आहात का? सो डेफिनेटली वी अग्री इट अँड द आन्सर इज राईट like this. I have to write the answer here, how the proper answer should be. Okay, सो कशा प्रकारे ते आन्सर लिहायचं आहे हे इथे मी स्वतः तुम्हाला आन्सर लिहून दाखवलेलं आहे की आन्सर कसं असावं. ओके, सो सी हियर द आन्सर दॅट येस आय डू अग्री विथ द गिवन स्टेटमेंट. इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. नथिंग is impossible in the world. Okay, if we have the courage and the willpower to achieve or to do things, we can. की काहीही अशक्य असं नाही, जगामध्ये सर्व काही शक्य आहे, पण कधी? इफ वी हॅव द करेज अँड विल पॉवर. जर आपल्यामध्ये धैर्य असेल आणि आपल्यामध्ये इच्छाशक्ती असेल ते मिळवण्याची, दॅट टाईम नथिंग इज इम्पॉसिबल. इफ वी कॅन न, की जर आपल्याला तशी इच्छाशक्ती असेल, तसं धैर्य असेल आपल्यामध्ये, तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. दॅन वी कॅन अचीव ऑर डू दॅट थिंग्स वी कॅन. ओके, I know many great people who have accomplished the impossible with positive attitude and faith in God's miraculous powers, such as Chhatrapati Shivaji Maharaj, Mahatma Gandhi, Helen Keller, Albert Einstein, Bill Gates, etc. So all these the greatest people have the faith on God and they have the positive attitudes. They have the faith, and that's why they make the impossible thing into a possible. या ठिकाणी मी उदाहरणं दिलेली आहेत बघा मुलांनो, की ही जी काही ग्रेट पीपल्स आहे, लाईक छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी आहे, हेलन केलर आहे, ॲल्बर्ट आइन्स्टाईन, बिल गेट्स, ही जी लोक होऊन गेलीत, त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता, एक विश्वास होता अबाउट द गॉड्स मिरॅकल पॉवर, की एक जादुई शक्ती जी काही आहे, त्याचबरोबर करून दाखवण्याची जी धमक त्यांच्यामध्ये होती, त्यामुळे त्यांनी इम्पॉसिबल ज्या गोष्टी आहेत त्या पॉसिबल करून दाखवलेल्या आहेत. हे आपण अभ्यासलेलं आहे इतिहासामध्ये. ओके, सो जर आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो. हिअर इट इज सेज दॅट दे हॅड conviction, commitment, dedication and high ideas, and that's why it is possible for them to make the impossible into a possible. ही सगळी ग्रेट व्यक्तिमत्व जी काही आहे त्यांच्यामध्ये काय काय होतं? दे हॅड अ ग्रेट कन्व्हिक्शन. कन्व्हिक्शन म्हणजे एक फेथ, विश्वास, स्ट्रॉंग विश्वास त्यांच्यामध्ये होता. कमिटमेंट होती, एक वचनबद्धता त्यांच्यामध्ये होती. डेडिकेशन, की समर्पणाची वृत्ती, जे काही करायचं आहे ते पूर्णपणे समर्पण वृत्तीने करायचं, ही वृत्ती त्यांच्यामध्ये होती. हाय आयडियल्स, की एक आदर्श विचारसरणी किंवा एक उच्च आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता, आणि म्हणून ते अशक्य गोष्ट शक्य करू शकले. अँड दे बिकम सो फेमस बिकॉज ऑफ देअर बिहेवियर, बिकॉज ऑफ देअर डीड्स. ओके, when a person has the will and the strong desire to achieve something, he also finds the way and means to overcome all the hurdles and obstacles. बरोबर आहे की नाही मुलांनो? बघा, इफ अ पर्सन हॅज द विल अँड द स्ट्रॉंग डिझायर, जर एखाद्याकडे विल असेल म्हणजे इच्छाशक्ती असेल, आणि एक डिझायर म्हणजे तीव्र इच्छाशक्ती असेल, तर ते काहीही अचीव करू शकतात. दे हॅव टू फाइंड अ वेज की कुठलीही गोष्ट ते ओव्हरकम करू शकतात. ओव्हरकम म्हणजे त्यावर मात करू शकतात. इन्स्पाइट ऑफ ऑल द हर्डल्स अँड ऑब्स्टॅकल्स. हर्डल्स अँड ऑब्स्टॅकल्स म्हणजे एनी टाईप ऑफ डिफिकल्टीज, की कुठल्याही समस्या आल्या, कुठल्याही अडथळे आले, तरी तुमच्याकडे जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही ते कुठलेही अडथळे पार करू शकतात. वन शुड नॉट बी डिस्करेज इन द फेस ऑफ डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस ऑर ॲडवर्स सिच्युएशन. सो आपण कुठलेही डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस असेल, म्हणजे कठीण परिस्थिती असेल, ॲडवर्स सिच्युएशन असेल,
काही बिकट समस्या आपल्यासमोर असेल तरीही आपण काय व्हायला नको, वी शुड नॉट बी डिस्करेज्ड. आपण आपलं धैर्य खचायला नको. वी हॅव टू फेस दॅट सिच्युएशन. आपल्याला ती सिच्युएशन फेस करायला हवी, त्याला सामोरं जायला हवं, तरच आपण काहीतरी अचीव करू शकतो. द विल पॉवर इज द ग्रेटेस्ट मूविंग फोर्स इन द वर्ल्ड, अँड इट इज 100% राईट दॅट द विल पॉवर इज द ग्रेटेस्ट मूविंग फोर्स. की इच्छाशक्ती ही जगातली सर्वात प्रबळ अशी एक गोष्ट आहे की ज्यामुळे आपण कुठलीही अशक्य गोष्ट ही शक्य करू शकतो. सो एस दिस स्टेटमेंट इज सो मच राईट, 100% राईट दॅट इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. ओके, सो अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. देन वी हॅव टू गो अहेड द नेक्स्ट क्वेश्चन. Question number 4 here, that what is said, find synonyms from the text for the following words or phrase. Synonyms आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे, म्हणजे meanings we have to find out from the text for these words. Strong feeling or fear or respect. की जी स्ट्रॉंग फिलिंग आहे, फिअर आहे, एक भीतीयुक्त आदर ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी कुठला शब्द आलेला आहे टेक्स्टबुकमध्ये? ऑ. ओके, ऑ मीन्स एक भीती, आदरयुक्त भीती म्हणूया आपण त्याला, किंवा स्तिमित होणे असंही म्हणू शकतो. द सेकंड वन इज टू डिरेक्ट ऑथॉरिटेटिव्हली, मीन्स डायरेक्ट ऑथॉरिटेटिव्हली मीन्स ऑथॉरिटेटिव्हली मीन्स कमांड देणे, आज्ञा देणे, त्याला शब्द आलेला आहे कमांड. देन टू पियर थ्रू, डोकावून बघणे, यासाठी शब्द आहे पीक. लार्ज अँड इम्प्रेसिव्हली ब्युटिफुल, भव्य आणि अतिशय सुंदर असं, इट्स अ मॅजेस्टिक. देन इझिली ब्रोकन ऑर डॅमेज, की डॅमेज होऊ शकतो लगेच किंवा इझिली तुटू शकतं, अशा प्रकारे ज्याला आपण नाजूक असं म्हणतो, दॅट वर्ड इज डेलिकेट. ओके, देन क्वेश्चन नंबर 5 हिअर. सी that how can you prove the maxim to be incorrect? Too many cooks spoil the broth. Write a counter view on the given topic. Okay, here it is a maxim. Maxim means म्हण दिलेली आहे, that too many cooks spoil the ब्रोथ मीन्स ज्याला आपण सूप म्हणूया किंवा रस्सा म्हणूया, कुठली तरी गोष्ट, एक लिक्विड, इटेबल लिक्विड. ओके, सो ही इथे एक म्हण दिलेले आहे, टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रोथ. म्हणजे काय, की टू मेनी पर्सन इन्व्हॉल्ड इन अ मॅनेजिंग अॅन ॲक्टिव्हिटी कॅन रुइन इट. ओके, की भिन्न लोकांचे विचार आणि कल्पना वेगवेगळ्या असल्यामुळे जर त्यांनी एकच गोष्ट केली तर काय होईल, ते सगळे भिन्न विचार आणि कल्पना एकत्र मिसळल्यामुळे ते कार्य खराब होऊ शकतं. दिस इज द मिनिंग ऑफ दिस मॅक्सिम. की कुठलीही एक गोष्ट जर सगळ्या लोकांनी एकत्र मिळून केली तर त्यांच्या वेगवेगळ्या विचारसरणीमुळे ती गोष्ट खराब होऊ शकते किंवा फेल होऊ शकते, असा ह्या मॅक्सिमचा अर्थ आहे. ओके, सो दिस एक्सप्रेशन allude टू each of many cooks adding something to a soup which finally taste awful. की इथे या मॅक्सिमचा अर्थ आहे की खूप स्वयंपाक्यांनी जर एकच स्वयंपाक केला, इथे ब्रोथ म्हटलं, ब्रोथ म्हणजे सूप, जर खूप स्वयंपाकी लोकांनी जर सूप तयार केलं, एकच सूप, तर ते कसं होऊ शकतं, खराब होऊ शकतं, असा ह्या म्हणीचा अर्थ आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, राईट अ काउंटर व्ह्यू ऑन द गिवन टॉपिक. म्हणजे काउंटर व्ह्यू म्हणजे आपल्याला च्या विरुद्ध आपल्याला अर्थ जो काही आहे किंवा जे आपलं ओपिनियन आहे ते इथे रिव्हील करायचं आहे. ओके, सो व्ह्यू अँड काउंटर व्ह्यू, चिल्ड्रन, इट इज अ पार्ट ऑफ अ रायटिंग स्किल. की व्ह्यू, स्टेट युअर व्ह्यू अँड स्टेट युअर काउंटर व्ह्यू. की च्या बाजूने, एखाद्या गोष्टीच्या बाजूने बोलणे म्हणजे युअर व्ह्यूज, अँड काउंटर व्ह्यूज मीन्स त्या गोष्टीच्या विरुद्ध बोलणे, त्याला म्हणतात काउंटर व्ह्यू. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला काउंटर व्ह्यू इथे लिहायचं आहे. सो इथे मी तुम्हाला काउंटर व्ह्यू कसं लिहितात ते स्वतः लिहून दाखवलेलं आहे, की ॲन्सर
should be like this. You have to write the answer like this. Okay, the proper answer should be this, that too many cooks spoil the broth. Okay, broth म्हणजे तुम्हाला काय सांगितलं मी, सूप, एनी टाईप ऑफ एडेबल लिक्विड ज्याला आपण म्हणूया. ओके, so here we have to write that it means too many person involved in managing an activity can ruin it. Okay, in any task like preparing a recipe, इथे आपण रेसिपीचं एखादं उदाहरण घेतो आहोत, that in any task like preparing a recipe only one person must follow a single method. That person insists and adding salt while another says that sugar should be added, the taste of the dish will spoil. बघा, इथे आधी आपण त्याचा अर्थ लिहिला आणि एक उदाहरण दिलं की एखादी रेसिपी करायची असेल तर ती एकाच माणसाने करावी. जर दोन्ही जणांनी केली किंवा अनेक जणांनी केली तर ती खराब होऊ शकते. की एक जण म्हणतो की त्यामध्ये आपण सॉल्ट टाकूया, दुसरा म्हणतो की नाही त्यामध्ये जर शुगर टाकली तर ते अधिक जास्त टेस्टी होईल. परंतु ह्या सगळ्या गोंधळामुळे काय होतं, द डिश विल स्पॉईल, की जे काही रेसिपी करायची आहे ती स्पॉईल होऊ शकते, म्हणजे खराब होऊ शकते. ओके, सो डिफरंट पीपल कम ऑफ विथ डिफरंट आयडियाज or all the ideas are followed, the attempt at many tasks will be a complete failure, because different people have a different ideas, की प्रत्येक माणसाचे आयडिया वेगवेगळ्या असतात आणि त्या सगळ्या जर काय कल्पना एकत्र आल्या तर जी काय रेसिपी आपण बनवणार आहोत ती काय होऊ शकते, विल बी कम्प्लिटली फेल्युअर, की अपयशी होऊ शकते. अशा प्रकारे हे म्हण जी काय आहे त्याचा तो अर्थ आहे. सो आपण याचं काउंटर व्ह्यू बघूया. काउंटर व्ह्यू मीन्स द टीम वर्क. ओके, सो मेनी हँड्स मेक अ लाईट वर्क, की एक काम जर अनेक जणांनी केलं तर ते लाईट होतं, म्हणजे खूप इझी होतं आणि पटकन होतं. याबद्दल आपण बघूया. व्हाईल ड्रॉइंग, इथे एक्झाम्पल आपण घेतो आहोत. ओके, काउंटर व्ह्यू, टीम वर्क. Many hands make light work. Okay, while rowing a boat, one man gets tired. It is a heavy task for him. However, if 4 people row a boat, the task becomes simple and easy. जर उदाहरण आपण बघितलं ऑफ रॉईंग अ बोट, म्हणजे बोट वल्लवण्याचं काम जर एकाच माणसाने केलं तर तो काय होईल, थकून जाईल. परंतु तेच जर काम, कारण ते हेवी टास्क आहे, हेवी काम आहे, पण तेच जर काम 4 लोकांनी मिळून केलं, थोड्या वेळाने होडी जर वल्लवली तर हे काम कसं होईल, इट बिकम्स सिम्पल अँड इझी, की ते अतिशय सोपं आणि सरळ होईल आणि कुठलाही एक व्यक्ती जास्त दमणार नाही. ओके, सो इट कॅन बी सेड दॅट इफ अ फिजिकल टास्क इज कॅरीड आउट बाय अ टीम इट बिकम्स इझी. यावरून आपण असं म्हणू शकतो की एखादी फिजिकल टास्क म्हणजे एखादं शारीरिक काम जर असेल तर ते टीमने मिळून जर आपण केलं तर ते अधिक सोपं जातं, अधिक चांगल्या प्रकारे होतं आणि लवकर होतं. हे काउंटर व्ह्यू आपण इथे देतो आहोत. इट कॅन बी मॅनेज प्रॉपरली, त्याचबरोबर ते काम व्यवस्थित प्रकारे आपण करू शकतो. आपण इथे अँडचं सुद्धा उदाहरण देऊ शकतो, की नाही, मुंग्यांचं सुद्धा इथे उदाहरण आपण देऊ शकतो. जसं आपल्या लेसनमध्ये मुंग्यांचं उदाहरण आलं की त्यांच्या 10 टाइम्स साईजने मोठे जी काही माशी आहे ते कॅरी करतात. सो अँडचं उदाहरणसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. वेअर द ब्रेन इज इन्वॉल्व्ड ओनली वन पर्सन शुड मॅनेज. इट कॅन बी टेक द हेल्प ऑफ ही कॅन बी टेक द हेल्प ऑफ अदर्स बट ही मस्ट फॉलो इज ओन ओपिनियन. इफ एव्हरीवन गिव्ज अ डिफरंट ओपिनियन द वर्क इज स्पॉइल्ड. ओके, सो इथे आपण म्हटलं आहे की जेव्हा ब्रेनचं काम असतं, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी ब्रेनचा वापर करायचा असेल, बुद्धी कौशल्याने जर एखादी गोष्ट करायची असेल तर आपण एखाद्या माणसाने मॅनेज केलेली ती योग्य असते. त्यासाठी तो दुसऱ्यांची हेल्प घेऊ शकतो, दुसऱ्यांचे ओपिनियन्स घेऊ शकतो, परंतु ती गोष्ट त्याने जर एकानेच केली तर ती चांगली होईल. वी हॅव टू स्पीक अबाउट द डिफरंट टाईप ऑफ थिंग्स. सो इफ एव्हरीवन गिव्ज अ डिफरंट ओपिनियन द वर्क इज स्पॉइल्ड. जर प्रत्येकाचं वेगवेगळं हे असेल तर ते गोष्ट अपयशी होईल. परंतु वेगवेगळ्या जणांचे ओपिनियन घेऊन एकट्यानेच जर त्याने आपल्या मनाने जर एखादं काम केलं तर ते योग्य होऊ शकतो. सो फिजिकल टास्क हे जे काही आहे हे टीमने करावं, परंतु मेंटली किंवा बुद्धीशी जे काही
अवलंबून असणाऱ्या जी काही गोष्टी आहेत ती एकाच माणसाने करावी अशा प्रकारचं एक थॉट आपण या ठिकाणी एक्सप्रेस केलेला आहे. ओके, देन वी गो थ्रू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 हिअर. मेक अ लिस्ट ऑफ द वर्ड्स रिलेटेड टू द वर्ड ओशन. ओशनशी संबंधित शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. ओके, या ठिकाणी 2 शब्द दिले आहे, फिशर्स अँड सॉल्टी. यू हॅव टू राईट डाऊन द नेक्स्ट वर्ड्स हिअर. बीच, सँड, ऑयस्टर, शिप्स. we can write many words that is related to ocean. You can write that as much possible as you can. Then the next question here is, the author has very positively described the different things in nature. Discuss with your partner the special features of each one of them. Add one in the list. ओके, या ठिकाणी आपल्याला ट्रॅब्युलर डायग्राम दिलेला आहे आणि इन द फर्स्ट पार्ट ऑफ द डायग्राम, इन द फर्स्ट कॉलम इट इज सेट द पार्ट ऑफ नेचर. ओके, निसर्गातील काही घटक इथे आपल्याला लिहायचे आहे. देन इन द सेकंड पार्ट ऑफ द कॉलम वी हॅव टू स्टेट द स्पेशल फीचर्स ऑफ इट, and in the third part we have to write down the value learned from that features, from that part of the nature. For example, the first part of a nature is given here, water. की निसर्गातील जे घटक आहेत ते आपण इथे स्टेट करायचे आहेत. त्यांचे स्पेशल फीचर्स मीन्स वैशिष्ट्य लिहायचं आहे आणि त्यातून आपण काय व्हॅल्यू शिकतो आहोत, तो व्हॅल्यू, ते मूल्य, कुठलं मूल्य शिकतो आहोत ते इथे लिहायचं आहे. ओके, सो आय ऑलरेडी गिव यू द पार्ट ऑफ अ नेचर in every 10 column. Okay, state the features of it and value. I'll read it, no, for your better understanding. See, the water, पाणी हा जर निसर्गातील एक घटक जर आपण इथे लिहिला तर त्याचे स्पेशल फीचर्स म्हणजे काय वैशिष्ट्य आहे इथे आपण लिहू शकतो. टेक्स एनी शेप, वी कॅन सी दॅट कंटिन्युअसली फ्लोज. तुम्ही इथे लिहू शकता की पाणी हे कुठलाही आकार धारण करू शकतं किंवा पाणी हे सतत फ्लो करत असतं, वाहत असतं. पाण्याचे अनेक फीचर्स आहे, तुम्ही कुठलंही फीचर या ठिकाणी वैशिष्ट्य लिहू शकतात. परंतु पाण्याकडून आपण काय शिकतो, खूप गोष्टी आपण पाण्याकडून शिकतो, व्हॅल्यू आपण शिकत असतो. इथे मी 2 व्हॅल्यू लिहिलेले आहे, फ्लेक्झिबिलिटी, मोबिलिटी. ओके, लवचिकता जी काही आहे ही गोष्ट आपण, न थांबण्याची वृत्ती आपण लिहू शकतो इथे, नेव्हर स्टॉप, अशा प्रकारच्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी लिहू शकतो. मोबिलिटी जी काही आहे, हंबलनेस आहे त्याला आपण म्हणतो. देन द सेकंड वन इज रेनबो. रेनबोचं काय स्पेशल फीचर वैशिष्ट्य आहे, इट्स अ कलरफुल, नो, इट एक्सप्रेस द ब्युटी, नो, ब्युटी एक्सप्रेस ते करतं रेनबो. व्हॅल्यू वी लर्न फ्रॉम द रेनबो, स्प्रेडिंग जॉय अँड ब्युटी. की इंद्रधनुष्य याकडून आपण काय शिकतो की आनंद आणि सुंदरता सगळीकडे पसरवण्याचं काम किंवा ते व्हॅल्यू आपण इथे शिकतो. कॅटरपिलर, ट्रान्सफॉर्मेशन. द फीचर इज ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन. की फुलपाखरू बनण्याच्या आधीची जी अवस्था आहे, अळीची जी अवस्था आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे परिवर्तन हे वैशिष्ट्य आहे. यातून आपण काय व्हॅल्यू शिकतो, चेंजिंग इंटू समथिंग ब्युटिफुल, की काहीतरी सुंदर गोष्टीमध्ये परिवर्तन करण्याची वृत्ती आपण यातून शिकतो. रिवर, व्हायब्रंट, की पूर्ण अवखळ अशी. वी लर्न द व्हॅल्यू, नेव्हर स्टॉप, कधीही थांबू नये. अँड ऑर्गनाइज्ड, the feature is organized. We can write here the discipline also. We learn the value of teamwork, perseverance. Flower, the feature is fragrance. Value, live life fullest. Sun, feature is giving light continuously. Value, be punctual. सूर्याकडून आपण काय व्हॅल्यू शिकतो, पंक्च्युअल, की वेळेचं व्हॅल्यू आपण शिकतो, की आपण प्रत्येक गोष्ट वेळेवर केली पाहिजे. ओशन ऑर सी, वी कॅन राईट द फीचर ऑफ एक्सेप्ट ऑल द रिव्हर्स. अँड व्हॅल्यू, एक्सेप्टन्स, स्वीकारणे, एव्हरीथिंग टू हॅव टू एक्सेप्ट.
ट्रीज स्टँड फर्मली, की स्टेबल, की अतिशय तटस्थपणे उभं राहणे. तटस्थपणाची भूमिका हे आपण फीचर इथे लिहू शकतो. ट्रीजचं व्हॅल्यू आपण ट्रीजकडून शिकतो. शेअर, की दुसऱ्याला देण्याची वृत्ती आपण यातून शिकू शकतो. स्टँड इन डिफिकल्ट टाईम, की कुठलंही वेदर असू दे झाडंही फर्मली स्टँड राहतात, प्रत्येक डिफिकल्टीला ते फेस करतात. ओके, सो ती वृत्ती आपण त्यातून शिकू शकतो. स्पायडरचे स्पेशल फीचर्स आहे कॉन्स्टंट एफर्ट्स. स्पायडरची गोष्टही आपण वाचतो, नेहमी ऐकलेली आहे, की स्पायडर हा काय करत असतो, सतत मेहनत करत असतो, प्रयत्न करत असतो, त्याचं जाळं विणण्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. व्हॅल्यू आपण यातून शिकतो नेवर गिव्ह अप, कधीही हार मानू नये, पराभव पत्करू नये. बी स्ट्रॉंग, हे व्हॅल्यूसुद्धा आपण त्यातून शिकतो. We completed here question number 7. Okay, then turn your page, come on page number 122. Here all the question, that is question number 8, 9, 10 and 11. These 4 questions related to our writing skill. हे 4 प्रश्न आपल्या रायटिंग स्किलशी संबंधित आहे. बघा, क्वेश्चन नंबर 8 आहे, युअर फ्रेंड हॅज हिज बोर्ड एक्झाम. He studied for 14 hours a day sitting at one place. Write a letter to him giving him tips to relax and be stressful. लेटर रायटिंगचा हा प्रकार आहे. इथे लिहिलेला आहे की तुमचा मित्र बोर्ड एक्झामची तयारी करतो आहे, त्याची बोर्ड एक्झाम आहे आणि तो जवळजवळ दिवसाचे 14 तास एका ठिकाणी बसून अभ्यास करतो. तो त्यासाठी तुम्हाला लेटर लिहायचं आहे तुमच्या मित्राला आणि त्याला टिप्स द्यायचे आहे, काही सूचना द्यायची आहे अबाउट रिलॅक्स अँड बी स्ट्रेसफुल, की तणावरहित कसं राहायचं, तणावरहित कसा अभ्यास करायचा आहे, कसं रिलॅक्स राहायचं, याच्या टिप्स तुम्हाला मित्राला सांगायचे आहे, त्याबद्दलचं लेटर तुम्हाला द्यायचं आहे. सो यू हॅव टू राईट अ लेटर टू फ्रेंड, दॅट मीन्स इट इज अ इन्फॉर्मल लेटर. मित्राला पत्र लिहिता म्हणजे ते कुठल्या प्रकाराचं असेल, इन्फॉर्मल लेटर असणार आहे. सो मुलांना आपण हे रायटिंग स्किलचा प्रकार आज घेणार नाही आहोत, बिकॉज इट इज सो लेंदी. वी विल टेक अनदर लेक्चर फॉर एव्हरी टाईप ऑफ रायटिंग स्किल. आपण प्रत्येक रायटिंग स्किलला वेगळं एक वेळ देणार आहे, तेव्हा आपण ते शिकणार आहोत. या ठिकाणी मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करते ते प्रश्न. ओके, सो क्वेश्चन नंबर 8 इज अबाउट अ इन्फॉर्मल लेटर. क्वेश्चन नंबर 9 हियर, यू हॅव ॲन इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन वीक टू बी सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही पर्यावरण संरक्षण आठवडा साजरा करत आहात. ओके, यू हॅव इन्व्हायटेड ॲन इन्व्हायरमेंटॅलिस्ट. यासाठी, या सेलिब्रेशनसाठी तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये इन्व्हायरमेंटॅलिस्टला बोलवलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. इन्व्हायरमेंटॅलिस्ट मीन्स पर्यावरण तज्ज्ञ. यू हॅव टू इंटरव्ह्यू हिम हर अबाउट हाऊ टू सेव्ह इन्व्हायरमेंट. Frame about 10 to 12 questions for the interview. So it is a type of writing skill as a interview questions. की हा रायटिंग स्किलचा कुठला प्रकार आहे, मेक अ क्वेश्चन फॉर अ इंटरव्ह्यू. मुलांना इथे तुम्ही तुमच्या कल्पना करा की तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये पर्यावरण पंधरवडा आठवडा सेलिब्रेट करत आहात. त्यासाठी तुम्ही एका पर्यावरण तज्ज्ञाला आमंत्रित केलेलं आहे आणि तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. सो इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्हाला 10 ते 12 प्रश्न तयार करायचे आहे. सो फ्रेम अ क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू हा प्रश्न रायटिंग स्किलचा इथे दिलेला आहे. ओके, सो अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न करा. आपण ते नंतर घेणार आहोतच. देन क्वेश्चन नंबर 10 हियर, राईट अ न्यूज रिपोर्ट ऑन द इन्व्हायरमेंट डे सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. So last year we already wrote the report on the environment day. मागच्या वर्षी सॉरी चिल्ड्रन, मागच्या वर्षी आपण इन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशनवर रिपोर्ट रायटिंग लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण ते नंतर घेऊया. क्वेश्चन नंबर 11 हियर, डेव्हलप अ स्टोरी विथ द गिवन एंडिंग, गिव अ सुटेबल टायटल अँड मॉरल. सो स्टोरी रायटिंगचा हा प्रश्न आहे. हिअर द एंडिंग
of the story is already given, that and so Aditi decided to plant more trees. की त्यानंतर आदितीने खूप झाडं लावण्याचं ठरवलं. हा गोष्टीचा एंड आहे. सो यू हॅव टू कम्प्लीट द स्टोरी बाय रायटिंग द फर्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी. ओके, सो स्टोरी रायटिंगसुद्धा आपण नंतर घेणार आहोत. देन गो अहेड टू क्वेश्चन नंबर 12. Here question number 12 is not a question, it just a fun for you, for your laugh. या ठिकाणी एक गेम दिलेला आहे. या गेममध्ये काय करायचं आहे मुलांना, तुम्ही तो गेम खेळायचा आहे, परंतु आता शाळेमध्ये आपण नाही आहोत, त्यामुळे आपण ग्रुप करू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या भावाशी बहिणीशी ह्या गेम खेळू शकतात. ओके, या ठिकाणी 2 ग्रुप करायला सांगितले. पेपरचे 12 ते 15 स्लिप तयार करायचे आहेत. ओके, सो एका ग्रुपने कंडिशनल क्लॉज लिहायचं आहे आणि दुसऱ्या ग्रुपने मेन क्लॉज लिहायचं आहे. ओके, सो दिस गेम इज फॉर टू इन्हान्स युअर कंडिशनल क्लॉज. की हा गेम कंडिशनल क्लॉजशी संबंधित आहे, मीन्स द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. सो एका ग्रुपने कंडिशनल क्लॉज लिहायचा. वी नो दॅट कंडिशनल क्लॉज बिगिन्स विथ द इफ. आपल्याला माहिती आहे कंडिशनल क्लॉज हा अट्टदर्शक उपवाक्य हे नेहमी इफने सुरू होतं. सो एका ग्रुपने कंडिशनल क्लॉज लिहायचं आहे, मीन्स ते सेंटेन्स लिहायचं आहे. दुसऱ्या ग्रुपने मेन क्लॉज लिहायचं आहे. अँड देन बोथ द ग्रुप रीड बोथ द सेंटेन्सेस. सो द सेंटेन्स बिकम सो क्रेझी, सो फनी, नो, द फॉर्म ऑफ द सेंटेन्स बिकम सो क्रेझी, सो इट बिकम्स अ लाफ. त्यामुळे लाफ्टर तयार होईल आणि तुम्हाला एक एन्जॉयमेंट मिळणार आहे. ओके, सो यू ट्राय दिस गेम. एका ग्रुपने एका स्लिपवर कंडिशनल क्लॉज लिहा, दुसऱ्या ग्रुपने दुसऱ्या स्लिपला मेन क्लॉज लिहा आणि त्यानंतर ते कंटिन्युअसली जर एकत्रितपणे वाचल्यानंतर फनी सेंटेन्स तयार होतं. परंतु त्याचबरोबर तुमचे क्लॉजेस जे काही आहे ते पण इन्हान्स होतील, चांगल्या प्रकारे तयार होतील. देन हिअर टर्न टू अ लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीकडे आपण वळूया. यामध्ये तुम्हाला करायचं आहे मॅच द पेअर्स ऑफ अँटोनिम्स. खूप सोपे अँटोनिम्स आहेत मुलांना इथे. मॅच करूया आपण. जेंटल, ओके, ज्याला आपण नाजूक म्हणतो. ओके, डेलिब्रेट म्हणू शकतो. त्याचा अँटोनिम काय आहे? हार्ड. ओके, ई. सो या ठिकाणी तुम्हाला इथे अशा प्रकारे मॅच करायचं आहे. जसं मी इथे करून दाखवलं बघा, 1 त्या डॅश करून तिथे त्याचं पेअर लिहायचं आहे, ई. इम्पॉसिबल, पॉसिबल. कोलोसोल, कोलोसोल म्हणजे काय? कोलोसल म्हणजे बिग. ओके, ह्यूज ज्याला आपण म्हणू शकतो. सो त्याची इथे अँटोनिम्स दिले. स्मॉल, ओके. शॉर्ट, शॉर्ट मीन्स इन अ लेंथ. ओके, द अँटोनिम्स हिअर लॉंग. डिफिकल्ट, इझी. अँड डेलिकेट, डेलिकेट मीन्स ऑल्सो नाजूक ज्याला आपण म्हणू शकतो. डेलिकेट, स्ट्रॉंग. ओके, then the last question is about complete the table. The table of noun, verb, adjective and adverb. आपल्याला हा टेबल पूर्ण करायचा आहे. सो फर्स्ट दे गिवन हिअर द ॲडजेक्टिव्ह इन द फर्स्ट कॉलम. पहिल्या कॉलममध्ये त्याने ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे आणि ते कुठलं आहे? स्ट्रॉंग. ओके, वी हॅव टू मेक अ नाउन फॉर्म ऑफ द स्ट्रॉंग. नाउन फॉर्म काय येईल त्याचं? स्ट्रॉंगनेस ऑर अ स्ट्रेंथ. स्ट्रॉंगनेस किंवा स्ट्रेंथ हे नाउन फॉर्म येईल. वर्ब येणार स्ट्रेंथन अँड ॲडवर्ब येणार स्ट्रॉंगली. ओके, इन द नेक्स्ट कॉलम दे गिव हिअर द पॅशन. ओके, इन अ नाउन फॉर्म. सो नाउनमध्ये त्यांनी पॅशन दिले, बट पॅशन इज नॉट अ वर्ब. वी कॅन नॉट मेक अ वर्ब फॉर्म ऑफ दिस वर्ड बिकॉज पॅशन इज नॉट अ ॲक्शन वर्ड, इट्स अ फिलिंग अँड दॅट्स वाय वी कांट मेक अ वर्ब फॉर्म ऑफ दिस वर्ड. ओके, सो या ठिकाणी फुली केलेली आहे. ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहे पॅशनचा पॅशनेट. ॲडवर्ब फॉर्म आहे पॅशनेटली. देन द थर्ड कॉलम दे गिव्ह हिअर अ चेंज द वर्ब. ओके, वर्बचं चेंज इथे दिलं आहे. चेंजचं नाउन फॉर्म आहे चेंजेस. ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहे चेंजेबल अँड वी कांट मेक अ ॲडवर्ब फॉर्मॅट ऑफ धिस वर्ड. इन द लास्ट कॉलम दे गिवन हिअर adverb that organizedly. Organizedly
It's a noun form in an organization, verb form organize, and adjective form organizational. Okay, you have to recite it all the forms of noun, verb, adjective, and adverb. So dear children, we completed here all the workshop of the lesson Alchemy of Nature. So once again, recite it properly, read it first, all the questions and answer, okay, absorb it, recite it, and then write in your notebook. We will meet in the next lecture with the next lesson. Till then, goodbye.